भाषा आणि व्यक्तिमत्व यांच्यामध्ये एक प्रकारचा अलिखित असा सहसंबंध आहे. कारण व्यक्तीच्या भाषेवरूनच त्या व्यक्तीची ओळख निर्माण होत असते. भाषेच्या अस्तित्वातच व्यक्तीचे व्यक्तिमत्व दडलेले असते आणि ते साकारण्याचे कामही केवळ भाषेमुळेच साधले जाते. त्यामुळे जगातील कोणत्याही व्यक्तीची ओळख करून देणारी पूर्व प्राथमिक बाब म्हणजे त्याची भाषा होय. व्यक्तिमत्व विकासामध्ये व्यक्तीच्या वैचारिक जडणघडणीमध्ये भाषा अतिशय महत्वाची आहे. कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये त्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीचीही मोलाचा वाटा असतो. त्याचे मूळ स्वरूप पाहता भाषा आणि संस्कृतीचेही नाते हे परस्पराश्रयी किंबहुना परस्पर पूरक आहे. त्यामुळे संस्कृतीमध्ये एकूण मानवाच्या वैविध्यपूर्ण अशा मूल्यांमध्ये त्यांच्या जडणघडणीमध्ये भाषेचा मोठा वाटा आहे व त्यानुसारच मानवी जीवन व्यवहार हे निश्चित होत असतात. मानवाला आवश्यक असणाऱ्या सर्वच मानवी मूल्यांचे आणि नैतिक मूल्यांचे मार्गदर्शन संस्कृतीद्वारे संस्काराद्वारे होत असते व त्यानुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व आकार घेत असते. त्यामुळे अशा मूल्यांचे संक्रमण व जतन संवर्धन करण्याचे काम भाषेद्वारेच होत असल्यामुळे भाषा आणि व्यक्तिमत्व यांचा सहसंबंध हा एकमेकाश्रयी असल्याचे आपल्या लक्षात येते. संस्कृतीप्रमाणेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्व जडणघडणीत साहित्याचा मोठा वाटा आहे. कारण साहित्यातून समाजाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. त्याचबरोबर साहित्यातून व्यक्तीला जगण्या वाचण्याचे नवे आत्मभान प्राप्त होते. राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान जागृत होतो. स्वतःची आणि स्वसमाजाची जाणीव निर्माण होते. साहित्यातूनच व्यक्तीचे वर्तन व्यवहार घडतात. साहित्याद्वारेच प्रत्येक व्यक्तीला अनादी अनंत काळापासून चालत आलेल्या विश्वव्यापी सोहळ्याचे साक्षी होता येते. देवदत्त दाभोळकरांच्या मते भाषा आणि साहित्य यांच्यामध्ये माणसांच्या मानवी मनांना एकत्र आणण्याची शक्ती फार विशेषत्वाने असते. अर्थातच मानवी मनांना एकत्र आणून स्वतःला सिद्ध करून स्वतःची नाविन्यपूर्ण व विशेष ओळख करून देण्याचे काम व्यक्तिमत्वाद्वारे साध्य होत असते आणि याचे प्रभावी अभिव्यक्ती माध्यम म्हणजे भाषा होय. या अर्थाने साहित्यातूनच व्यक्तीला समाजामध्ये घडणाऱ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, कौटुंबिक घडामोडींचा परिचय होतो. त्यातूनच व्यक्तीला योग्य अयोग्य, चांगले वाईट, नैतिक अनैतिक, न्याय अन्याय यासारख्या असंख्य बाबींची ओळख होते. त्या आधारेच व्यक्तीचे वर्तन व्यवहार ठरत असतात. म्हणजेच अप्रत्यक्ष अथवा प्रत्यक्षरित्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत साहित्याचे स्थान हे महत्वपूर्ण असते हे निश्चित. त्यामुळे साहित्याची मांडणी ज्याद्वारे होते ते माध्यम म्हणजे भाषा. अर्थातच भाषा आणि व्यक्तिमत्व यांचा सहसंबंध हा अनन्यसाधारण आहे. हेच या ठिकाणी आपल्याला नेमकेपणाने सांगता येईल. थोडक्यात 1. भाषेमुळेच व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची खरी ओळख कळते. 2. भाषेमुळेच व्यक्तीचे वर्तन व्यवहार ठरतात. 3. भाषेमुळेच कोणत्याही व्यक्तीचा सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक व कौटुंबिक सार समजण्यास मदत होते. 4. व्यक्ती विकासासाठी महत्वाचे शिक्षण घेणे व ज्ञानार्जन करणे हे महत्वपूर्ण कार्य केवळ भाषेमुळे सहज शक्य होते. 5. भाषा ही सामाजिक संदेशनाचे महत्वपूर्ण कार्य करीत असल्यामुळे व्यक्ती आणि समाज यांना एकसंध ठेवले जाते. 6. असंख्य प्रकारच्या सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांद्वारे होणारा व्यक्तिमत्व विकास हा केवळ भाषेद्वारे साध्य होऊ शकतो. 7. दैनंदिन जीवन व्यवहारात कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची विशिष्ट ओळख निर्माण होते ती केवळ भाषेमुळेच. 8. भाषेमुळेच कोणत्याही व्यक्तीचा सांस्कृतिक संबंध विकास, त्याची जडणघडण आणि सांस्कृतिक घटकांचे जतन संवर्धन होत असते. आणि 9. आधुनिक युगामध्ये स्व अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक त्या ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला स्वीकारण्यासाठी व स्वीकारलेले ज्ञान अभिव्यक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला भाषेची गरज असते. वरील सर्व बाबींचा सांगोपांग विचार केल्यास असे लक्षात येते की कोणत्याही व्यक्तीची ओळख निर्माण होण्यापासून ते समाजात त्यांचे अस्तित्व स्थान सिद्ध करण्याच्या प्रक्रियेत भाषेची भूमिका महत्वपूर्ण आहे. भाषेशिवाय कोणत्याही व्यक्तींचा सर्वांगीण विकास होऊच शकत नाही. व्यक्तीचे व्यक्तिमत्व बाह्यांगाने कितीही समृद्ध असले तरी त्याला खऱ्या अर्थाने आकार प्राप्त होतो तो त्याच्या अंतरंगातील अभिव्यक्ती माध्यमांमुळेच, अर्थातच भाषेमुळे. व्यक्तीच्या भाषेवरून त्याची खरी पारख होत असते व भाषेनुसार व्यक्तीचा समाज, परिसर, प्रांत, सामाजिक राजकीय स्थान, त्याच्यावरील संस्कार, संस्कृतीचा प्रभाव आणि मुख्य म्हणजे त्याचा शैक्षणिक स्तर आदींसारख्या अनेक बाबी केवळ भाषेवरच अवलंबून असतात. म्हणूनच भाषा आणि व्यक्तिमत्व या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोणत्याही एका बाजूशिवाय दुसरी बाजूही पूर्णतः अपूर्ण आहे असे आपल्याला ठामपणे सांगता येईल.